नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं. आज आपण मऊ, पांढऱ्या शुभ्र आणि स्पॉन्जी अशा इडल्या बघणार आहोत. या इडल्या खास रेशनच्या तांदळापासून बनवलेल्या आहेत आणि कमी खर्चात होतात. सोप्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत. नवशिक्यांसाठी उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे. इडली दांडरल्यासारखी किंवा चपटी होऊ नये किंवा जाळीदार व्हावी यासाठी मी टिप्स दिलेल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी मोठ्या कपाने 4 कप असे तांदूळ घेतलेले आहेत. रेशनचे तांदूळ इथे वापरलेले आहेत मी. आणि त्याच कपाने 2 मोठे कप असं उडदाची डाळ घेतलेली आहे. आता हे तांदूळ आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवायचे आणि ते याच्यामध्ये 1 इंच किंवा तांदूळ बुडेपर्यंत एवढं पाणी ठेवायचं आहे. आता उडदाच्या डाळीमध्ये 2-2 चमचे मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ टाकून मिक्स करून घ्यायची आणि यासुद्धा डाळी स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत 2 ते 3 वेळा आणि डाळ बुडेपर्यंत पाणी ठेवायचं आहे. आता हे आपल्याला 8 तास भिजत ठेवायचे आहेत. आता त्याच्यातच तांदळातच मी 2 चमचे मेथी दाणे टाकलेले आहेत. त्यामुळे पीठ छान आपलं आमतं किंवा इडल्या खूप छान होतात. ते 8 तासानंतर म्हणजे संध्याकाळी हे चांगले 25 ते 30 लोकांसाठी केलेलं होतं, तर मी तुम्हाला किलोमध्ये प्रमाण सांगते. 2.5 ते 3 किलो तांदूळ आणि 700 ग्रॅम इथं उडदाची डाळ वापरलेली आहे. या वाटीने मी 1 वाटी भरून पोहे घेतलेले आहेत. असे 200 ग्रॅम असे पोहे आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. आता आपण बारीक करून घेऊयात तांदूळ आणि डाळ. तर आता मी पोहे भिजत आहेत तोपर्यंत इथे तांदूळ बारीक करून घेते. पहिल्यांदा तांदळातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे. बारीक करताना खूप पाणी नाही वापरायचं आणि बारीक रवा जसा असतो त्याप्रमाणे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. आणि जे उडदाच्या डाळीतलं पाणी असतं ते आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे, ते आपल्याला बारीक करताना वापरायचं. अशाच प्रकारे आपण उडदाची डाळ पण बारीक करून घेऊया. बारीक करताना जास्त पाणी वापरू नका, नाहीतर पीठ पातळ होईल आणि व्यवस्थित आंबणार नाही यासाठी. आता मी इथं तांदूळ आणि जे पोहे होते भिजत घातलेले ते पोहे बारीक करून घेते आहे. ते दाखवायचे राहिलेले होते म्हणून मी शेवटी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे की तांदूळ आणि पोहे मिक्स करूनच बारीक करा, असे होत नाहीत. आता मी हे मोठ्या भांड्यामध्ये काढलेलं होतं, मोठ्या डब्यामध्ये काढलेलं होतं, कारण की मला हे 25 ते 30 लोकांच्या प्रमाणात करायचं होतं म्हणून. तर आता हे आपल्याला सर्व पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. शक्यतो हातानेच मिक्स करून घ्या. मी इथं घट्ट वाटलं म्हणून थोडंसं पाणी ओतलेलं आहे, जास्त पातळ करू नका. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे पीठ व्यवस्थित आंबत नाही. आता मी 2 वेगवेगळ्या भांड्यांमध्ये काढून ठेवलं, कारण की पीठ जास्त फुगतं आणि 10 ते 12 तास मी उबदार ठिकाणी ठेवलेलं होतं रात्रभर. आता बघतच असाल तुम्ही की पीठ छान असं फुगलेलं पण आहे आणि व्यवस्थित असं फर्मंट झालेलं आहे, म्हणजेच व्यवस्थित असं आंबलेलं आहे आपलं पीठ. म्हणजे आपलं पीठ तयार आहे आता इडली किंवा डोसा बनवण्यासाठी. तर अशाच प्रकारे तुम्ही पीठ बनवा. लाईट गेली आहे त्याच्यामुळे थोडासा उजेड कमी दिसत आहे, पण आपलं पीठ व्यवस्थित असं आंबलेलं आहे. आता त्यातलंच मी थोडंसं पीठ एका भांड्यात घेतलं आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि मला थोडंसं घट्ट वाटलं म्हणून थोडंसं पाणी सोडलेलं आहे. मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तेवढंच पातळ करा. आणि जास्त घट्ट असेल तर इडली दांडरल्यासारखी होते, म्हणजे अशी घट्ट अशी होते. आणि जर पातळ झाली तर फुगत नाही इडली, चपटी होते. तर त्याच्यासाठी या टिप्स तुम्ही वापरा नक्की. नाहीतर आणि आता आपण इडलीच्या भांड्याला तेल लावून घेऊया. पाणी उकळत ठेवलेलं आहे. पाणी उकळलं की तेल लावून घ्यायचं आणि आपण इडलीचे साचे व्यवस्थित भरून घ्यायचे. थोडेसे कमी भरायचे आहेत, कारण की इडली फुगण्यासाठी जागा हवी असते, म्हणून थोडीशी कमी भरायची इडली, म्हणजे ती व्यवस्थित अशी फुगल्यानंतर व्यवस्थित होते, बाहेर येणार नाही अशी. आता हे आपल्याला 10 ते 12 मिनटं झाकण ठेवून शिजून द्यायचे आहे. 10 ते 12 मिनटानंतर ना आपण याच्यामध्ये टूथपिक किंवा चाकू टाकून बघायचं की चिकटते का. चिकटत नसेल तर आपली इडली झालेली आहे. आता आपण ही इडली थोडीशी थंड होऊन द्यायची आणि चमचा पाण्यामध्ये बुडवून इडली व्यवस्थित असं कडेने काढायची. पाण्यात चमचा बुडवल्यामुळे इडली व्यवस्थित अशी निघते.
आता आपण इथं चटणीसाठी कांदा, टोमॅटो, चण्याची डाळ आणि उडदाची डाळ हे सर्व भाजून घेतलेलं आहे. लसूण हे सर्व आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडं खोबरं, शेंगदाणे आणि कोथिंबीर हे टाकून व्यवस्थित असं पाणी घालून बारीक करून घ्यायचे आहे. ही मी इडलीसाठी चटणी बनवलेली होती. तुम्हाला जर चटणीचं प्रमाण हवं असेल तर मला कमेंट करा. आता आपली तयार आहे मऊ लुसलुशीत स्पंजी इडली. पहिल्यांदा जरी करत असाल तरी चुकणार नाही. तरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये 100 ते 120 प्लसच इडल्या होतात आणि इडलीच्या भांड्यावरती डिपेंड करतं की किती इडल्या होतात. तर तुम्ही नक्की ही इडल्या 20 ते 25 लोकांसाठी करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.